कुठलीही पूर्वतयारी नसताना अचानक ठरलेली ही रेसिपी. तर आंबे होते घरी, हिरवे आंबे होते, कैऱ्या, आणि 4-5 दिवस झालं, 5-6 दिवस झाले असं आणून ठेवल्या होत्या आणि पिवळ्या झाल्या होत्या, म्हणजे पिकल्या होत्या. हे पहा, असे झाले होते आंबे. तर काय करायचं म्हणलं. मग नंतर मी कट केले आणि त्यातला गर काढून घेतलेला आहे आणि हे पहा, आणि मिक्सरवर फिरवून घेतलेला. तर आपण यापासून काहीतरी वेगळं, म्हणजे गुळ आंबा बनवायचा आहे. तर हे पहा, किती फाईन, एकही थेंब पाण्याचा न वापरता अशी पेस्ट झालेली आहे. तर आता चला सुरुवात करू. नमस्कार, मी रुपाली, माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कंटिन्यू, आणि ॲड पहा पूर्ण. व्हिडिओला हाईप करा आणि लाईक करा आणि पूर्ण पहा, कुठेही मध्ये सोडून जाऊ नका. शेवटपर्यंत पहा. जास्त काही मोठा असा नाही आहे व्हिडिओ, छोटाच आहे, 5 मिनिटाहून कमी आहे. तर चला तर सुरुवात करू रेसिपीला. आणि हे होते नारळ, आणि कालचे, म्हणजे काल इथं आमच्या गल्लीत आलेलं नारळाचा टॅम्पो, 20 रुपयाला नारळ म्हणून 50 रुपयाचे 3 असे नारळ आले होते. तर काल घेतले होते, काही खाल्ले, 4 घेतले होते, काही खाल्लं काल नारळ आणि काही बाकी नारळ होतं. मग परत आठवण आलं, नारळ आहे आपल्या घरात, तर नारळ पण टाकू ओलं, असं पण वेस्ट जाईल म्हणून, काहीतरी उपयोग व्हा म्हणून ते नारळ टाकून घेतलेलं आहे आंब्यामध्येच. पहिलं आंब्याची पेस्ट करून घेतली, नंतर नारळ बारीक करून घेतलं मिक्सरवर, आणि ही गूळ घेतलेला आहे. गुळच वापरणार आहे, मुलांसाठी बनवायचं म्हणल्यावर गुळच वापरायचा. साखर अजिबात वापरायची नाही, साखर चांगली नसते हेल्थसाठी. तर असं गुळच टाकून बनवणार आहे. हे पहा, पहिला आंबा टाकला, नंतर नारळ टाकला आणि हे गूळ टाकलेला आहे. आता पूर्ण हलवून घेते. ह्यामध्ये काहीच टाकलेलं नाही, तूप किंवा तेल काहीच टाकलेलं नाही, डायरेक्ट मी टाकलेलं कढईमध्ये. काय सुचत नव्हतं काय बनवावं. तर शेवटी असं काहीतरी केलं. हे पहा, शिजत आहे आणि सारखं हलवावं लागतं याला, नाही हलवून ना खाली चिटकते. आणि ही स्टीलची कढई आहे, त्यामुळं काही वाटत नाही. वेगळी कढई घेऊन नका, लोखंडी ती असली तर ना लगेच गंज जास्त काळं पडू शकतं. त्यासाठी स्टीलची कढई वापरू शकता आपण. तर ही स्टीलची कढई आहे, त्यामध्येच करते मी. हे पहा, घट्ट होत चाललेलं आहे. कंटिन्यू हलवायला लागायला ह्याला, कारण चिटकायलाही खाली. नारळाचे थोडे थोडे तुकडे पण राहिलेले आहेत, मोठे मोठे. आणि ही जायफळ टाकते किसून. गूळ टाकल्यानंतर जायफळ जर टाकलं, चव अजून भारी लागते. हे पहा, फायनली असं झालेलं आहे आपला गुळ आंबा, गुळपापडी, नारळ गुळपापडी म्हणायचं, आता काय बोलायचं याला. हे पहा, घट्ट होत चाललेली आहे. पाणी वापरलं नाही तरी पण असं पटकन घट्ट होत नव्हतं, आणि शेवट मी कंटाळून, हे साईडला चिटकत होतं, कंटाळून म्हणलं चला आपण टाकून घेऊ. आता बंद करू गॅस. तर बंद केलेलं गॅस. ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे. आता ताटामध्ये टाकून घेणार आहे मी. हे पहा, ताटामध्ये टाकून घेतलेलं आहे ना. आता त्याच चमच्याने आता पैसून घेते ताटाला, पूर्ण ताटावर. हे पहा, छान असं झालेलं आहे. टेस्ट पण छान झाली होती, खूप छान लागत होता. गुळ पापडी आपली, काय बोलायचं, गुळ पापडी नाव आहे. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा, मुलांनी खाऊन आता मी पण खाल्ली, मुलांनी पण खाल्ली, खाऊन शिल्लक एवढी राहिलेली आहे. खात होते आणि बसलेली, हे मध्ये शूट झाले मग थोडंसं. मग कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. भेटू आता नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. बाय आता. धन्यवाद सर्वांना व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.